गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की या दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबर झाडाचं नक्की महत्त्व काय आहे। या उंबराच्या झाडाला जर आपण सतत पाणी घातलं, जर आपण प्रदक्षिणा केल्या, तर नक्की या मनुष्याच्या जीवनासाठी नक्की काय फायदा आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आज आपल्याला मिळणार आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, जसे तुम्ही कर्म कराल ना त्या पद्धतीनं तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे। पण जेव्हा आपण म्हणतो ना की एखादी वेळ असते, त्या वेळेमध्ये जर एखादं कार्य आपण पूर्ण केलं ना तर त्याचं 100% आपल्याला फळ मिळत असतं। तसंच आता दत्त जयंती आलेली आहे आणि या दत्त जयंतीच्या दिवशी जर हे काही तुम्ही उपाय केले ना तर त्या उपायांचं फळ एवढं मोठं आहे ना की तुमचं जन्मोजन्मीचा अंतर कमी होऊन जाईल। म्हणजेच त्याचा फायदा तुम्हाला जन्मोजन्मी मिळणार आहे। म्हणजे तुमचं आयुष्य जर दुःखाने भरलेलं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर संकट असतील ना, तर त्यांच्यापासून तुम्हाला मुक्तता नक्कीच मिळणार आहे। आपण सर्वांनी ऐकलेलं असेल, साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र झाड म्हणजे कोणतं बरं? ते म्हणजे औदुंबराची ख्याती आहे। म्हणजे 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आणि या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणून ख्याती झाली। म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी बघा, म्हणजे एखादा मनुष्याचा स्पर्श जरी असतो ना, एखाद्या साधूचा स्पर्श असतो, जर नुसता स्पर्श जरी झाला ना तरी त्याचं कल्याणच होऊन जातं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे औदुंबराला सद्गुरूंनी स्पर्श केला आणि त्याची ख्याती आज काय आहे बरं? त्याची ख्याती म्हणजे कल्पवृक्षच आहे ना। म्हणजे त्या वृक्षाचं कल्प झालं अशी ख्याती मनुष्याच्या जीवनात सुद्धा आहे। पण आपण संतांच्या संगतीमध्ये राहिलो पाहिजे, आपण दुर्गुण लोकांना सोडून दिलं पाहिजे। पण आपण तसं करतो का? कधीच करत नाही। जर तुमचा मित्र जर चांगला असेल ना तर तुमचे निर्णयसुद्धा चांगले होतील। जर आपल्या सोबती चांगला असेल तर तुमचं आयुष्य एवढं सुखात जाईल ना। आपण कधी कधी म्हणत असतो की मला पत्नी व्यवस्थित भेटायला हवी, तेव्हा माझं पूर्ण आयुष्य सुखामध्ये जायला हवं। म्हणजे एखादी पत्नीसुद्धा म्हणत असते की मला माझा पती आहे ना, माझे खूप लाड करणारा भेटू दे, त्याला व्यसन कोणतंही नसू दे, म्हणजे तो परिपूर्ण असू दे। जरी पैसा कमी असेल ना तरीसुद्धा चालेल, पण तो व्यसनाधीन नसावा। आणि आजचं या सृष्टीचा चमत्कार म्हणजे की जो भक्त दत्त गुरूंचा आहे ना, या सर्व गोष्टीपासून लांबच आहे ना। म्हणून दत्तांची कृपा ज्यांच्यावर होते ना, महाराजांची कृपा ज्यांच्यावर होते, त्यांच्या जीवनामध्ये संकट जरी किती भलं मोठं आलं ना तरी ते छोटंसं दिसू लागतं आणि सुख किती भलं मोठं येतं। आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय होतं बरं? जेव्हा संकट येतं तेव्हा पैसा असून सुद्धा काही करता येत नाही,
पण आपल्याकडे भले पैसा कमी असेल, पण आपण सुख समाधानामध्ये आहोत, अतिशय आनंदाचे जीवन जगत आहोत. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल, या औदुंबर वृक्षाला, या उंबराच्या झाडाला एवढं श्रेष्ठ का मानलं जातं? सर्व विश्वामध्ये त्याची ख्याती काय आहे? तर त्याचं कारण आहे की प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील, तसेच या झाडाचं पूजन केलं जाईल, भक्तिभावानं सर्व मनोकामना पूर्ण होतील. म्हणजेच या झाडाचं दर्शन केल्यानं उग्रता शांत होईल. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर राग असेल, तुमच्या मनामध्ये अहंकार असेल, तो सुद्धा समाप्त होऊन जाईल. या झाडाच्या नियमित या प्रदक्षिणा घातल्यानं अपत्य प्राप्तीसुद्धा होऊ शकते. म्हणजे या औदुंबराच्या सेवेनं जन्मांतरीची पापेसुद्धा नष्ट होतात आणि या माणसाला इच्छित फळप्राप्ती होते. पण तरीसुद्धा या सर्व गोष्टी असूनसुद्धा आपण कधी औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा केली आहे का? कधीच केली नाही. म्हणून हे दत्त जयंतीच्या दिवशी आहे ना, जो मनुष्य औदुंबराच्या या वृक्षाच्या भोवती 11 प्रदक्षिणा, जर तुम्ही चांगले व्यवस्थित असाल, आजारी नसाल, जर तुमच्यामध्ये क्षमता असेल ना, तर 108 प्रदक्षिणा घाला. या 108 प्रदक्षिणांचं आहे ना, एवढं फळ, एवढं तेजानं भेटतं ना, एवढं ऊर्जेनं भेटतं ना, तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि ही प्रदक्षिणा घालायची कशी? जेव्हा 108 मण्यांची माळ आपल्या हातामध्ये घ्यायची आणि जेव्हा एक प्रदक्षिणा होईल ना, तेव्हा माळेतला एक मणी खाली सोडा. परत एक प्रदक्षिणा होईल, परत दुसरा मणी खाली सोडा आणि मनामध्ये फक्त एकच चिंतन राहू द्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे चिंतन आहे ना, 108 वेळा तुम्ही प्रदक्षिणा होईपर्यंत तुमचं मन एवढं ऊर्जेनं भरून जाईल ना. तुमच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला वात असेल, पित्त असेल, तुम्ही भरपूर त्रस्त झालेले असाल, सर्व काही कोणतेही आजार जरी असतील ना, तुम्हाला तिथेच 50% फरक पडेल. म्हणजे एवढी ऊर्जा आहे ना या औदुंबर वृक्षामध्ये आहे. म्हणजे औदुंबर वृक्षाची ही प्रदक्षिणा आहे ना, साक्षात दत्त माऊलींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून ही शक्ती आहे ना, या दत्त जयंतीच्या दिवशी एवढी प्रगल्भ झालेली असते ना, तुमचं मनसुद्धा प्रसन्न होईल. तुम्हाला वाटू लागेल की मी वेगळ्या जीवनामध्ये आहे. तुमच्या जीवनामध्ये असलेलं दुःख, तुम्हाला असलेलं टेन्शन, हे सर्व तुम्ही विसरून जाल. आणि तुम्ही हे सर्व जेव्हा कराल ना, तेव्हा नक्कीच हे तुम्हाला निरूपण आठवेल की कोणीतरी आम्हाला सांगितलेलं होतं. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना, प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे. सुख त्याला सापडत नाही, पैसा मात्र त्याला नक्कीच मिळतो, पण त्या पैशानं त्याला सुख सापडत नाही. आणि हे सुख आहे ना, हे समाधान आहे, हे दत्तगुरूंच्या चरणाशी आहे. जेव्हा तुम्ही दत्तगुरूंना शरण जाल ना आणि दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबर झाडाला म्हणजे उंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाल ना, तेव्हा तुमच्यामध्ये नव चैतन्य निर्माण होईल. आणि या औदुंबराच्या सेवेनं या जन्मांतरीची पापे नष्ट होतील. तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या आहेत ना, ती फळ प्राप्ती होईल. आणि या औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी नृसिंह मंत्रांची उपासना केली होती. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या औदुंबराला, उंबराला झाड कधी समजू नये. कारण का? साक्षात परमेश्वर तिथे आहे,
साक्षात माझा भगवंत तिथे आहे. पण आपण मात्र घराच्या शेजारी कोणते वृक्ष लावतो ना, आपण आपल्या जमिनीमध्ये सुद्धा उंबराचं झाड कधी लावत नाही. आपण मात्र वेगवेगळ्या प्रकारचे निरर्थकपणे वृक्ष लावत असतो, पण आपण उंबराचं झाड कधी लावतो का? कधीच लावत नाही. जिथे भगवंत साक्षात्कार घडत असतो, चमत्कार घडत असतो, पण आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असतो. आता पाहूया, औदुंबर वृक्ष आहे ना, त्याचं महात्म्य काय आहे. म्हणजे औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातलं ना, तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ मिळतं. म्हणजेच जर तुम्हाला शक्य जर झालं ना, तर एखादा लहान मुलं असेल, एखादा म्हणजेच कोणताही मनुष्य असेल ना, त्याला औदुंबराखाली जेवायला घाला. आपण पाहिलं असेल की आता या भक्तिमार्गामध्ये, दत्तगुरूंच्या भक्तिमार्गामध्ये अनेक भक्त आहेत. काहींची पैशांच्या कमतरतेमुळं अन्नदान करू शकत नाही. पण तुम्हाला जर अन्नदान करण्याची तुमची हिंमत नसेल, अन्नदान करण्याची तेवढे तुमच्याकडे पैसे जर नसतील ना, तर अशा मनुष्यानं, अशा भक्तानं एक माणसाला जेवण आहे ना, त्या औदुंबरा वृक्षाखाली घाला. जर तुम्ही एक माणसाला जर जेवू घातलं ना, ते अन्नदान केलं, तर तुम्हाला अनेक जेवणाची तुम्हाला ते पुण्य मिळत असतं, अनेक अन्नदानाचं पुण्य मिळत असतं. आणि ही वेळ आहे ना, ती अतिशय सुंदर आणि निर्मळ वेळ आहे. म्हणून या औदुंबरा वृक्षाखाली बसून निर्मळ मनानं जप केल्यानं अनंत गुणांनी त्याची फळंसुद्धा मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनानं एक चित्तानं एकादशी वणी रुद्र केला, तर अतिरुद्र केल्यानं फळ मिळतं. त्या औदुंबराच्या मंद गतीनं प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडतं. म्हणून या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्यानं कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील जातात. म्हणजे या औदुंबराच्या सावळीमध्ये जपानुष्ठान केल्यानं आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचं अनंत पटीनं फळंसुद्धा मिळतं. पुढे पाहूया, या औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्यानं जर स्नान केलं ना, तर भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळतं. आणि या औदुंबराची सेवा केल्यानं धन धान्य संपत्ती आरोग्य सर्व प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त होतं. तुम्हाला माहीतसुद्धा असेल, प्रभू विष्णू या हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते ना. ही कथा सांगायची गरज नाही, पण आता दत्त जयंती आली आहे ना, तर ही नुसती कथा जरी तुम्ही श्रवण केली ना, तरी तुम्हाला ते पुण्य लाभतं. म्हणजेच हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता ना, ज्याला देव दानव मानव कोणाकडून सुद्धा आकाशात घरात घराबाहेर कुठेही मारू शकत नाही, अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही, असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता. पण याने तो फार उन्मत्त झाला होता ना, त्याला अहंकार आला होता आणि स्वतःला अजिंक्य मानत होता. त्याच्या मुलाचं नाव प्रल्हाद होतं आणि तो विष्णू भक्तच होता ना. सतत विष्णूचं नामस्मरण करत असं. या नामस्मरण करत असल्यामुळं हिरण्यकश्यपूनं अनेकदा त्याला ठार मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने ते काही शक्य झालं नाही. आणि अखेर हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव आहे तरी कुठे, तो मला दाखवशील का? तेव्हा तो बालक म्हणाला ना की चराचरामध्ये माझा ईश्वर आहे, अशी कोणती जागा नाही तिथे माझा ईश्वर नाही. त्यावर हिरण्यकश्यपू म्हणाला की मग या खांबामध्ये आहे का? बघा, प्रल्हाद म्हणाला होय, नक्कीच या खांबामध्ये आहे. आणि हे ऐकताच संतापाच्या भरामध्ये या हिरण्यकश्यपूनं त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा त्या खांबातून वरचा भाग होता ना, तो सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा असा नृसिंह रूपात श्री
विष्णू बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपूच्या महालाच्या उंबरट्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचं पोट फाडून ठार मारल्यानं अशा रीतीनं भक्त प्रल्हादाला छळ करणाऱ्या त्या असुराचा वध झाला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील काळकूट होतं ना, ते काळकूट नावाचं विष होतं त्या नृसिंह रूपी विष्णूंच्या नखामध्ये भरलं आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. यावेळी महालक्ष्मीनं जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळं आणून त्यामध्ये श्री नृसिंहांना आपली नखे खुपसवायला सांगितली आणि त्या औषधांचा परिणाम झाला आणि नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला. यानं उग्ररूप नरसिंह शांत झाले. तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्रानं उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्यानं अपत्य प्राप्तीसुद्धा होईल. याचं कारणानं औदुंबराला भूतळावरील कल्पवृक्ष असं म्हणतात. बघा, तुम्हाला माहीत असेल, काहीकांना माहीतसुद्धा नसेल, फक्त गोष्टांमध्ये तुम्ही ऐकलेला असेल, कथांमध्ये ऐकलेला असेल. पण जो दत्त महाराजांचा भक्त आहे ना, जो दत्त माऊलींची उपासना करतो, त्याला माहीत आहे की औदुंबर वृक्ष किती श्रेष्ठ आहे. आणि जर तुम्ही औदुंबरासोबत जर तुम्ही वेळोवेळी दररोज ही जर उपासना केली, या जर प्रदक्षिणा घातल्या ना, तर तुमचं जन्मांजन्मांतरीचं दुःख आहे ते सर्व नष्ट होऊन जाईल. आता आपण पाहूया या औदुंबर वृक्षाला दैवीय वृक्ष का म्हटलं जातं बरं. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की औदुंबर वृक्षासारखा दुसरा कोणीच नाही. म्हणजे आता आपण या दैवी वृक्षाबद्दल बोलूया. आपल्याला माहीत असेल, कडुलिंब असो, पिंपळ असो किंवा या वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलं असेल. हिंदू धर्मामध्ये 3 वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात. या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचं अर्थात औदुंबराचं झाड आहे ना. पूजेचा ठराविक दिवस नसला तर ह्या 9 ग्रहांमध्ये हा प्रमुख वृक्ष आहे आणि या झाडावर शुक्राचे राज्य मानलं जातं. बघा, तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील ना, तर नक्कीच या निरूपणानं तुमचं समाधान होणार आहे की नक्की औदुंबर वृक्ष सर्वात श्रेष्ठ का असावा बरं. या झाडावर आहे ना शुक्राचं राज्य मानलं जातं आणि वृषभ आणि तुळ राशीचं ते प्रतिनिधी वृक्ष आहे. म्हणून या झाडाचे अनेक फायदे आहेत, ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहीत नाही. या झाडाची फळे आहेत ना, पाने आहेत, मुळे आहेत इत्यादींचा उपयोग आहे ना, ते रोग बरे करण्यासाठी तर होतोच, पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष दूर होतात. आणि या ग्रहांमुळं बघा, कधीकधी आपल्याला पितृदोष असतो, कधीकधी वेगवेगळ्या प्रकारे दोष निर्माण झालेले असतात. त्यामुळं आपलं लग्नसुद्धा जमत नाही, आपल्याला संतानसुखसुद्धा प्राप्त होत नाही. सर्व डॉक्टरांचे रिपोर्ट नॉर्मल असतानासुद्धा आपल्याला संतानसुख प्राप्त होत नसेल, तर तुम्ही औदुंबर वृक्षाला निदान 21 दिवस तरी ह्या प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. आणि एक वेळेला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दोघांनीसुद्धा घालायच्या आहेत. पती पत्नीनं एकत्र करून या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुम्ही निदान 21 दिवस सतत तुम्ही या प्रदक्षिणा घातल्या ना आणि मनामध्ये मंत्र उच्चार करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे जर नामस्मरण तुम्ही 108 प्रदक्षिणा घालेपर्यंत जर तुमच्या मनामध्ये असेल ना, तर त्याच दिवसापासून त्याच क्षणापासून तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल.
तुम्हाला असं वाटू लागेल की माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन होत आहे. बघा, एकदा तरी हा उपयोग करून बघा. तुमच्या जीवनाचं सार आहे ना, तुमच्या जीवनाचं सत्य आहे. त्या औदुंबरा वृक्षासोबत तुम्ही जाऊन बघा, त्या वृक्षाची प्रदक्षिणा करून बघा. दत्तगुरूंची कृपा आहे ना, ती नक्कीच तुमच्यावर होईल. आता काहींच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील की माझ्याकडून भरपूर पाप निर्माण झालेले आहेत, मी भरपूर अवगुणी मनुष्य आहे. पण घाबरून जाऊ नका. जिथे तुमचे सर्व पर्याय संपले जातात ना, तिथे दत्त भक्ती सुरू होते, दत्त चमत्कार सुरू होतो. आणि तेव्हाच तुम्ही दत्त माऊलींना शरण जा. आणि ज्या वेळी तुम्ही शरण जाल ना, तेव्हा दत्त माऊली तुम्हाला जवळ घेईल आणि म्हणतील, बाळा तू घाबरू नकोस, फक्त मी सांगितलेल्या मार्गावर चाल. आणि तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही जर नवीन असाल, या भक्ती मार्गामध्ये नवीन असाल आणि काही जुनेसुद्धा भक्त आहेत, तुम्हाला प्रचिती जर येत नसेल ना, तर एक गोष्ट करा. या दत्त जयंतीच्या दिवशी या उंबराचं झाड आहे ना, या औदुंबराचं झाड आहे, या झाडाला 108 प्रदक्षिणा घाला. तेव्हा प्रदक्षिणा घालण्याच्या अगोदर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि त्या हातामध्ये पाणी घेऊन बघा, तुम्हाला नदीवर जायचं आहे. जेव्हा कुठे तलाव असेल तिथे अगोदर त्या प्रदक्षिणा घालण्याच्या अगोदर तलावामध्ये जाऊन जेव्हा तुम्ही पाणी हातामध्ये घ्याल ना, तेव्हा ते पाणी हातामध्ये घ्याल आणि मनामध्ये संकल्प करा की हे दत्तगुरू माऊली, दत्त महाराज, माझ्या हातून खूप वाईट कृत्य झालेले आहे, मी खूप पाप केलेले आहेत, पण आजपासून माझ्या जीवनामध्ये सुंदर सद्गती येऊ दे, माझ्या जीवनामध्ये चांगले गुण माझ्या मनामध्ये येऊ दे. मला आता भक्ती करायची आहे, मला तुमच्या नामामध्ये दंग व्हायचं आहे, मला तुमची सेवा करायची आहे. आणि आजपासून मी सर्व काही कार्य आहेत ना, ती सत्याने वागेल. मी दुसऱ्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख देणार नाही, कुणाच्या जीवनामध्ये अंधकार करणार नाही. आजपासून माझं जीवन आहे ना, ते समर्पित करत आहे, मला भक्ती मार्गामध्ये राहायचं आहे. बघा, आणि जेव्हा हे पूर्ण तुमचं मागणं होईल ना, जरी तुमच्या जीवनामध्ये तुमचे काही दोष निर्माण झालेले असतील, तुम्ही पाहिलेली स्वप्न असतील, ती तुम्हाला पूर्ण करायची असतील ना, सर्व गोष्टींचं मागणं जोपर्यंत तुमच्या हातामध्ये पाणी आहे ना, तोपर्यंत ते करून घ्या. आणि जेव्हा ते सर्व तुमचं मागणं होईल ना, तेव्हा ते पाणी नदीमध्ये सोडून द्या आणि दत्तगुरूंचं नामस्मरण करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे चिंतन केल्यावर नंतर दत्तगुरूंच्या बघा त्या स्थानाजवळ जा आणि त्या उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात करा. आणि या प्रदक्षिणा 108 प्रदक्षिणा मोजून करा. आणि या प्रदक्षिणा केल्यानंतर दत्त माऊलींचं दर्शन घ्या. बघा, त्या दिवसापासून तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील. तुम्ही कधी स्वप्नातसुद्धा पाहिलं नसेल की तुम्ही होता काय आणि झाला काय. बघा, तुम्ही एकदा तरी करून बघा. आणि हा दिवससुद्धा जवळ आलेला आहे, म्हणजे तो दत्त जयंती. जर या दिवशी तुम्ही हे उपाय केले ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान आहे ना, लक्ष्मी आहे, तुमचं घर सोडून कुठेच जाणार नाही. तुमची सर्व कामे व्यवस्थित पार पडतील, तुमच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. बघा, एकदा तरी करून पहा. तुम्ही आजपर्यंत भरपूर भक्त्या केलेल्या असतील, भरपूर देवांना तुम्ही बघा सेवा केलेली असेल, पण एकदा तरी दत्तगुरू माऊलींना शरण जा आणि या उंबराच्या झाडाला या औदुंबराला प्रदक्षिणा करून बघा. त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमची स्वप्नपूर्ती होईल. तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्न आहेत ना, ती सत्यामध्ये उतरतील. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत
चिंतन श्री गुरुदेव दत्त।